नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या आणि ज्या त्या दिवशी ज्या त्या वस्तूंची आपण जर पूजा केली ना, प्रत्येक वस्तूंमागं काहीतरी वेगवेगळ्या पूजेचं महत्त्व आहे आणि त्या पूजे केल्यानंतर, त्या वस्तूंची पूजा झाल्यानंतर त्याचं जी पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा आपण म्हणतो ना सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे असं सकारात्मक परिणाम घडवणार आहे. त्यामुळे ज्या त्या वस्तू ज्या त्या दिवशी पूजल्या तर खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या आपण घरामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या वस्तू आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहे, फेकून द्यायच्या आहे, त्यामुळे आपल्या घरावर निगेटिव्ह परिणाम होतो. मग त्या बाहेर टाकल्यानंतर आपल्याला आता कोणत्या घरात वस्तू आणायच्या आहेत चांगल्या आणि खूप खर्चिकही नाही, खूप स्वस्त आणि आपल्याला एकदा आणल्यावर त्या वर्षभर काम येणार आहे अशा वस्तू आहेत. त्या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर त्याचा कोणता पॉझिटिव्ह परिणाम आपल्या घरामध्ये होणार आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, तुम्हाला ह्या वस्तू घरात आणायच्या आणि त्या दिवशी ज्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी तुम्हाला ह्या वस्तू गोमूत्र किंवा गंगाजलने धुवून त्या देवघरामध्ये आपल्याला स्थापित करायची आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती स्थापित करायची आहे. बघा, घरामध्ये जर निगेटिव्ह वस्तू असेल ना, त्याचा परिणाम आपल्या फॅमिलीवर, घरामध्ये निगेटिव्हच होतो. म्हणजे ते आपल्या त्या वस्तूंपासून निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये पसरत असते. या उलट जर घरामध्ये जर पॉझिटिव्ह वस्तू असेल ना, याचा परिणाम आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये पसरत असते. म्हणजे याचा आपल्या दैनंदिन जीवनावर, दैनंदिन शैलीवर खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला घरामध्ये आणायच्याच आहे आणि अजिबात त्या महागड्या नाहीये. एकदा घरात आणल्या आणि ते आपल्याला आयुष्यभर पुरून उरतात. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला घरात आणायच्याच आहेत. दिवाळीची सुरुवात होती ती वसुबारस पासून. आपल्याला वसुबारसला आपल्याला गाय आणि मूर्तीची पूजा करायची आहे. ती पूजा कुठे करायची आहे? आपल्याला देवघरामध्ये करायची आहे किंवा आपल्याला तुळशी वृंदावन असते त्या ठिकाणी आपल्याला गाय आणि वासरूची पूजा करायची आहे. ठीक आहे, तुमच्याकडे धातूची मूर्ती नसेल तर तुम्ही साधी चिनी मातीची असली तरी चालेल, पण शक्यतो आपली ही मूर्ती धातूचीच असली पाहिजे आणि गाय आणि वासरू हे दोन्ही एका मूर्तीमध्येच असलं पाहिजे. असं सेपरेट नसता कामा नये. आणि ह्या गाय आणि वासरूची मूर्तीची आपल्याला पूजा वर्षभर करायची आहे. असं म्हणतात, गाई वासरूमध्ये 33 कोटी देवांचा समावेश असतो. म्हणून आपल्याकडून सर्व देवांचे पूजा केली जाते. म्हणून आपल्याला गाई वासरूची पूजा करणं आवश्यक आहे. दुसऱ्या ज्या वस्तू लागतात त्या आपल्याला लागतात लक्ष्मीपूजनाला किंवा इतर वेळेला आपण ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला आपल्याला ह्या वस्तू नेहमी लागत असतात. म्हणजे ह्या वस्तू जर आपण ह्या वस्तूंची जर पूजा केली आपण तर याचे आपल्याला खूप मोठे चांगले असे परिणाम बघायला मिळतात. आपल्या जीवनावर त्याच्यावर खूप छान असे प्रभाव पडत असतो ह्या वस्तूंचा. तर यामध्ये आहे पहिलं श्रीयंत्र. श्रीयंत्र हे आपल्या लक्ष्मीपूजनाला पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं. श्रीयंत्र म्हणजे हे लक्ष्मीचं आसन आहे आणि आसन जर आपण ते श्रीयंत्राची जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जात नाही. म्हणजे ती आपल्या घरामध्ये स्थिर असते. म्हणून श्रीयंत्र हे पूजणं खूप महत्वाचं आहे आणि हे रोज आपण आपल्या देवघरामध्ये पूजलंच पाहिजे. आपल्या देवांच्या पूजाबरोबर श्रीयंत्राची रोज आपल्याला पूजा करायची आहे. आणि ती कोणीही पूजा केली तरी चालते, मुलांनी, स्त्रीने किंवा पुरुषांनी ही पूजा केली तरी चालते. श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. तिसरं आहे कमळगट्ट्याची माळ. ही कमळगट्ट्याची माळ ही श्री माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणजेच कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आपण नेहमी पण कमळ आपण महालक्ष्मीला नाही दाखवू शकत, तर अशा वेळेला आपल्याला कमळगट्ट्याची माळ पाहिजे आहे आणि ती माळ आपल्याला 108 मणींची पाहिजे आहे. 108 मणी त्या कमळगट्ट्याच्या माळीमध्ये पाहिजे आहे. आणि आपण रोज देवघरामध्ये श्रीयंत्राची पूजा करतो. त्या श्रीयंत्राच्या पूजेवर श्रीयंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याची माळ अशी गोल करून ठेवायची आहे. म्हणजे आपण जी माळ श्रीयंत्रावर ठेवतो आपल्याला त्या माळेचं पुण्य भेटतं. म्हणजे आपण 108 कमळच्या फुलांचं देवीला अर्पण केलं असं पुण्य भेटतं. तर चौथी गोष्ट आहे आपल्याला कुबेर यंत्र. कुबेर यंत्र ही आपले धनप्राप्तीचं खूप मोठं साधन आहे. म्हणजेच श्री कुबेर यंत्र जर आपण रोज देवघरामध्ये पूजलं नाही, याचा आपल्या जीवनावर, आपल्याला धनप्राप्तीवर खूप मोठा असा लाभ भेटत असतो. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी पूजनाबरोबर, श्रीयंत्राबरोबर, कमळगट्ट्याच्या माळेबरोबर आपल्याला कुबेर यंत्र ही पूजणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला कुबेर यंत्र हे रोज पूजलं पाहिजे. याने आपल्याला धनप्राप्तीचा खूप मोठा योग येतो. आपल्या कुबेर देवता आपल्यावर नेहमी प्रसन्न असते.
5वी गोष्ट आहे गोरक्ष चिंच. ही गोरक्ष चिंच ही आपल्याला बाहेरच्या बाजूला दरवाजा मुख्य दरवाजावर लावायची आहे. तुम्ही कोणत्याही बाजूला लावू शकता, उजव्या बाजूला लावू शकता, डाव्या बाजूला लावू शकता किंवा दरवाजाच्या मधोमध कुठेही आपण गोरक्ष चिंच ही लाल कापडामध्ये बांधू शकतो. ही जर तुमच्याकडे ही गोरक्ष चिंच तुम्ही इतर वेळेला कधीही बांधली नाही तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गोरक्ष चिंच ही दरवाजाला बांधू शकता. याचा खूप मोठ्या परिणामावर पॉझिटिव्ह ऊर्जा त्यातून बाहेर निघते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जी निगेटिव्ह वाईब्स असतात, निगेटिव्ह ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. 6वी गोष्ट आहे 64 योगिनी यंत्र. हे आपल्याला दरवाजावर लावायचं आहे. आपण ज्या ठिकाणी आपण स्वास्तिक काढतो त्या ठिकाणी आपल्याला 64 योगिनी यंत्र लावायचं आहे. हे कधी लावायचं, जर तुम्ही नवरात्रामध्ये लावू नाही शकला तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्याला 64 योगिनी यंत्र लावायचं आहे. याची पूजा आपण ज्या दिवशी लक्ष्मी पूजन करतो म्हणजे लक्ष्मी दसरा असो, दिवाळी असो किंवा दुर्गाष्टमी असो, या दिवशी आपल्याला 64 योगिनी यंत्राची आपल्याला नेहमी पूजा करायची आहे. 7वं आहे गजलक्ष्मी. हे गजलक्ष्मी काय आहे मी तुम्हाला आता ते सांगत आहे. गजलक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी बरोबर जे हत्ती असतात ते म्हणजेच सोंडवर केलेले आणि उजवा पाय पुढे घेतलेले जे हत्ती असतात त्याला आपण गजलक्ष्मी म्हणतो. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलेले असून बऱ्याचशा दुकानांमध्येही ते ठेवलं जातं. जर हे गजलक्ष्मी जर आपण देवघरामध्ये ठेवले तर आपण जशी त्याची पूजा करू. जर आपल्यावर एखादे संकट वगैरे जर आले, आपण तुम्हाला माहिती आहे हत्ती किती बलवान आहे. त्या हत्तीची असं म्हणतात की आपण जर गजलक्ष्मीची पूजा केली, एखादे संकट जर आपल्यावर आले त्या संकटावर आपण हत्तीसारखे बलवान होऊन आपण त्यावर मात करू शकतो. म्हणून आपल्याला गजलक्ष्मी मातेची पूजा. 8वी गोष्ट आहे लक्ष्मीचे पावलं. मार्केटमध्ये भरपूर असे शोभेचे असे पावलं भेटतात, पण ते न वापरता आपण आपल्या स्वामी केंद्रामध्ये असे हे लक्ष्मीचे पावलं कुठेही भेटून जातात. तुम्ही हे पावलं आणि ते धातूचे असतात, ते तुम्ही देवघराच्या बाहेर किंवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जर लावले तर याच्यावर जे कोरीव काम असते म्हणजे यावर जे यंत्र वगैरे असतात त्याच्या आपल्या घरावर खूप छान पॉझिटिव्ह असा प्रभाव पडतो. म्हणून आपण हे यंत्र आपल्या मुख्य दरवाजा बाहेर किंवा देवघराच्या बाहेर लावणं खूप महत्त्वाचं आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, आम्हा सर्वांना माहितीच आहे. आणि हे स्वास्तिकाची आपण जर पूजा केली तर आपल्यासाठी खूप मांगल्यदायी आहे. म्हणजे आपल्याला स्वास्तिक हे दरवाजाला लावायचं आहे. आपण लक्ष्मीपूजनाच्या आधी जर आपण दरवाजावर हे लावलं तर त्याचा आपल्याला हळद कुंकवाने अक्षदा लावून आपल्याला पूजा करायची आहे. आणि रोज आपण सकाळी ज्या वेळेला सडा वगैरे करतो, तुळशीची पूजा करतो, त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाचीही पूजा करायची आहे. म्हणजे आपल्या स्वास्तिकाचीही पूजा करायची. हे पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट होते आणि आपल्याला मांगल्याचं प्रतीक म्हणूनही ते शुभ असं चिन्ह आहे. 10वी गोष्ट आहे कवड्याचं तोरण. कवड्याचं तोरण हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कवड्याचं तोरणाचं महत्त्व काय आहे, तरी मी यावेळेला तुम्हाला सांगत आहे. कवड्याचं तोरण आपण दाराला लावलं तर माता लक्ष्मीला कवड्या आकर्षित करून घेतात. माता लक्ष्मीला कवड्या ह्या खूप प्रिय आहे. जर आपण कवड्याचं तोरण दरवाजाला लावलं तर महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणजे निगेटिव्ह वाईब्स घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरात भरपूर लोक येतात जातात, पण ते सगळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येतात असं नाही. आपण कोणाच्याही डोक्यामध्ये आपण बघू शकत नाही का आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे. असे निगेटिव्ह विचार घेऊन येणारे लोक आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. अशा वेळी जर आपण कवड्याचे तोरण दारावर लावेल असेल तर निगेटिव्ह वाईब्स त्यांच्या बाहेरच राहतात. ते प्रवेश करतात पण त्यांच्याबरोबर निगेटिव्ह ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कवड्याचे तोरण दाराबाहेर लावणं खूप गरजेचं आहे. यानंतर 11वी गोष्ट आहे वारांची रांगोळी. ज्या त्या वारांची रांगोळी ज्या त्या दिवशी काढली ना खूप शुभ मानलं जातं. ज्या त्या वाराच्या दिवशी जी ती रांगोळी काढल्यानं प्रत्येक वाराची रांगोळीला वेगवेगळं महत्त्व आहे. त्यामुळे ज्या दिवशी जी रांगोळी काढली ना त्या रांगोळीचा खूप शुभ प्रभाव आपल्या घरावर पडत असतो. म्हणजे तिथूनच आपली पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये प्रवेश केली जाते. त्यामुळे ज्या त्या दिवशी ज्या त्या वाराची रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे. नसेल तर तुम्ही विकत आणू शकता. खूप महाग नाही, ते 20-30 रुपयाला रांगोळीचं पॅकेट भेटतं 10-7 दिवसांचं. तुम्ही ते आणून रोज आपण 1 मिनिट सुद्धा लागत नाही वारांच्या रांगोळी काढायला. तुम्ही ते रोज 1 मिनिट द्या आणि ती वारांची रांगोळी आपण आपल्या दारापुढे काढणं खूप गरजेचं आहे. तर अशा काही पॉझिटिव्ह वस्तू आहेत, जर आपण त्या केल्या तर आपल्यावर नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम जास्त प्रमाणात होतो. आपण जी पूजा करतो ती आजा करतो ती फलच पावते. म्हणजे पूर्ण त्याचा परिणाम आपल्या घरावर होतो, चांगल्या पद्धतीने होते. आणि तुम्ही या गोष्टी जर पुजल्या तर तुमच्याच लक्षामध्ये येईल की आपल्या घरामध्ये किती छान पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे. तुम्ही ह्या नक्कीच गोष्टी पूजू शकतात, जेणेकरून आपल्या घरामध्ये चांगली पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतील आणि आपलं घर सुखी समाधानी आणि आनंदी बनेल. तुम्हाला या सर्व गोष्टी कशा वाटल्या, आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला कनेक्ट राहा. बाय बाय.